नमस्कार मित्रांनो, आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपली जी काही पोलीस पाटील त्याचनंतर पोलीस भरती आहे किंवा जिल्हा न्यायालय भरती आहे, त्याच्यामध्ये जी आपण स्पेशल बॅच सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये आज गणित बुद्धिमत्तेचा पहिला जो टॉपिक आहे संख्या नावाचा, हा संख्या नावाचा टॉपिक आपल्याला अभ्यासायचा आहे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले, की सर आम्ही अभ्यासापासून गेली अनेक वर्ष आमचा गॅप आहे आणि त्यामुळं गणित जे आहे ते आमच्या डोक्यावरून जात आहे आणि तुम्ही अगदी बेसिकपासून गणित शिकवायला सुरुवात करा. तर पहिल्यांदा मी प्रायोरिटी ह्याच विद्यार्थ्यांना दिलेली आहे, की ज्यांचं गणित हे खूप कच्चं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून आपण काय केलेलं आहे, हे गणित जे आहे ते तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना हा टॉपिक जरी सोपा वाटत असेल, त्याच्यातला एकही मार्क जात नसेल, तर त्यांनी हा टॉपिक नाही बघितला तरी चालेल. परंतु ज्या विद्यार्थ्यांना गणितामधलं काहीच येत नाही किंबहुना ज्यांचं गणित शून्य आहे, त्या विद्यार्थ्यांना आपण डोळ्यासमोर ठेवूनच हे प्रकरण शिकवणार आहे आणि इथून पुढचं जे काही गणित बुद्धिमत्तेचे जे टॉपिक असतील, तर ते टॉपिक शिकवत असताना जो विद्यार्थी त्यामध्ये पूर्णपणे कच्चा आहे, अशा विद्यार्थ्यांपासूनच ते ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत आपण काय करणार आहे, हे गणित शिकवणार आहे. परंतु मित्रांनो, आजचा हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतली नसेल, तर ते विद्यार्थी आपल्याला बॅच घेण्यासाठी मेसेज करू शकतात. त्याचबरोबर जे आपलं ई बुक आहे स्टेट बोर्डचं, ते ई बुकसुद्धा तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. बरेचसे विद्यार्थ्यांनी ते परचेस केलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्हीही परचेस करू शकता. त्यासाठी माझा जो नंबर आहे त्या नंबरवरती मला तुम्ही कॉल करा, मेसेज करा. तुम्हाला त्याबद्दलची या ठिकाणी माहिती दिली जाईल. हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा आणि त्याचबरोबर खाली जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यावरती क्लिक करा. म्हणजे आमचे जे काही नवीन व्हिडिओ येणार आहेत त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. तर जास्त वेळ न लावता मित्रांनो, आपण काय करूया, आजचा जो हा आपला टॉपिक आहे संख्या, तर या संख्या नावाच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया. मग बघा, पहिल्यांदा आपण काय करूया, की या संख्या नावामध्ये, या संख्या टॉपिकमध्ये जे काही प्रकार आहेत ते प्रकार या चार्टच्या माध्यमातून आपण समजावून घेऊया आणि नंतर मग इथून जर तुम्ही बघितलं तर पूर्णांक संख्या किंवा अपूर्णांक संख्या यावरती प्रत्येक, म्हणजे बघा, सम असेल किंवा विषम, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, म्हणजे हे जे असंख्य प्रकार आहेत, या प्रकारावरती जास्तीत जास्त प्रश्न पोलीस भरती असू द्या, पोलीस पाटील भरती असू द्या किंवा जिल्हा न्यायालयाची भरती असू द्या, या भरतीमध्ये तुम्हाला यावरची गणितं बघायला मिळतील. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा गणित हा विषय कच्चा असल्यामुळं केवळ आपण 2-2 तासाची लेक्चर न घेता छोट्या छोट्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना समजेल असं गृहीत धरून आपण काय करणार आहे, या व्हिडिओची रचना करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जरी छोटा असेल तरी तो सर्वांना समजला पाहिजे, ह्या हेतूने मी हे तुम्हाला शिकवणार आहे. आणि नंतर मग जसं आपण पुढे जाऊ त्या त्या पद्धतीनं आपल्याला ती ॲडव्हान्स गणितं या ठिकाणी घेता येतील. त्याच्यावरती विचारण्यात आलेली जी काही गणितं आहेत ती गणितं सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहे. तर हा जो चार्ट आहे ना मित्रांनो, हा चार्ट तुम्ही काय करायचा आहे, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. तर बघा, सुरुवात करत असताना संख्या नावाचे मुख्य 2 प्रकार पडतात. ते म्हणजे कोणते? एक आहे वास्तव संख्या आणि दुसरा आहे अवास्तव संख्या. पुन्हा वास्तव संख्येचे 2 प्रकार पडतात. एक आहे परिमेय संख्या, दुसरा आहे अपरिमेय संख्या. त्यानंतर बघा, परिमेय संख्येचे पुन्हा प्रकार पडतात. पूर्णांक संख्या आणि दुसरा आहे अपूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्येचे प्रकार पडतात धन किंवा त्यालाच आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. दुसरा आहे शून्य आणि तिसरा आहे ऋण. धन किंवा ज्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो त्याचे पुन्हा प्रकार पडतात सम, विषम, मूळ, संयुक्त, सहमूळ, जोडमूळ, त्रिकोणी संख्या, वर्ग संख्या आणि घनसंख्या. त्यानंतर अपूर्णांक संख्येचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक आहे दशांश अपूर्णांक, दुसरा आहे व्यवहार्य अपूर्णांक. दशांश अपूर्णांकाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक आहे खंडित अपूर्णांक, दुसरा आहे अखंडित अपूर्णांक. अखंडित अपूर्णांकाचे पुन्हा 2 प्रकार, एक आवर्ती, दुसरा अनावर्ती. त्यानंतर बघा, व्यवहार्य अपूर्णांकाचे प्रकार, एक आहे अंशाधिक अपूर्णांक, दुसरा आहे छेदाधिक अपूर्णांक, तिसरा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तर मित्रांनो बघा, हा चार्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहून घ्या. आता आपण काय करूया, की वास्तव संख्या म्हणजे काय किंवा अवास्तव संख्या म्हणजे काय आणि त्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार आता आपल्याला अभ्यासायचे आहेत. फक्त आजच्या या लेक्चरमध्ये आपण हा चार्ट थोडासा समजावून घेऊया आणि मग नंतर पुढे याच्यावरती जे उपप्रकार त्याचे पडतात त्याच्यावरती जी काही असंख्य गणित असतील तर ती गणित आपण घेण्याचा प्रयत्न
तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण जे संख्येचे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या म्हणजे काय बघूया. आता वास्तव संख्या म्हणजे काय, की ज्या संख्येची मूल्य निश्चिती करता येते आणि संख्या रेषेवरती ती संख्या आपल्याला दाखवता येते, त्यालाच आपण काय म्हणतो, वास्तव संख्या म्हणतो. आता संख्या रेषा हे जे प्रकरण आहे हे आपण सेपरेट अभ्यासणार आहे आणि या संख्या रेषेचा व्हिडिओ जो आहे तो आपला जुना व्हिडिओ सुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. तिथे जाऊन या ठिकाणी तुम्ही बघू शकता. परंतु आपल्याला काय करायचं आहे, की आज वास्तव आणि अवास्तव संख्या म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. आता वास्तव संख्या म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की ज्या संख्येची मूल्य निश्चिती करता येते. म्हणजे बघा, ही आपल्याकडे संख्या आहे 40. 40 संख्या आहे किंवा 40/5 संख्या आहे. तर याचं जे उत्तर किती येईल, याचं उत्तर येईल ते 5 एके 5, 5 आठे 40, म्हणजे 8 याचं उत्तर आलं. म्हणजे याचं मूल्य काय झालं, निश्चित झालेलं आहे. ही संख्या आपण या ठिकाणी संख्या रेषेवरती दाखवू शकतो. संख्या रेषा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, की या ठिकाणी मध्ये शून्य असतो, इकडे तुम्हाला धनसंख्या असतात आणि इकडे तुम्हाला ऋणसंख्या असतात. आपल्याला नंतर या ठिकाणी बघायचं आहे. तर ही जी संख्या आहे, ही संख्या आपण या ठिकाणी संख्या रेषेवरती दाखवू शकतो. म्हणजे ही संख्या रेषेवरती इकडे कुठेतरी असणार आहे, म्हणजे याचं मूल्य निश्चित आहे. त्यानंतर बघा, जर आपण असं लिहिलं की वर्गमुळामध्ये 25, वर्गमुळामध्ये 25, तर वर्गमुळामध्ये 25चं उत्तर काय येतं, वर्गमुळामध्ये 25चं उत्तर येतं या ठिकाणी 5. म्हणजे ही सुद्धा संख्या आपण या ठिकाणी संख्या रेषेवरती दाखवू शकतो. याचं सुद्धा मूल्य या ठिकाणी निश्चित आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या संख्येचं मूल्य आपल्याला निश्चित करता येतं त्या संख्येला आपण वास्तव संख्या असं म्हणतो. मग समजा जर आपण असं लिहिलं की 10/0, 10/0 जर मित्रांनो आपण लिहिलं, कोणत्याही संख्येचा छेद ज्या वेळेस तुम्ही 0 लिहित असता त्यावेळेला त्या संख्येचं जे उत्तर आहे ते अनंत येत असतं. त्याचं मूल्य जे आहे ते आपल्याला निश्चित करता येत नाही. म्हणजे बघा, 10/0 याचं जर आपल्याला मूल्य निश्चित करता येत नसेल, ते जर अनंत येत असेल, तर आपण या ठिकाणी संख्या रेषेवरती दाखवू शकत नाही, त्याचं मूल्य निश्चित करू शकत नाही. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं, की अवास्तव संख्या असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या संख्येचं मूल्य आपल्याला निश्चित करता येत नाही त्या संख्येला आपण अवास्तव संख्या असं म्हणतो. जर तुम्हाला असं विचारलं की 42चा वर्गमूळ सांगा किंवा वर्गमुळात 42 ही संख्या जर तुम्हाला सांगितली, तर या 42चं वर्गमूळ निघतं का? नाही. 42चं याला सुद्धा वर्गमूळ असं म्हणतात आणि या चिन्हाला सुद्धा वर्गमूळ असं म्हणतात. म्हणजे 42चं वर्गमूळ आपल्याला काढता येतं का? नाही काढता येत. म्हणजे त्याचं मूल्य निश्चितपणे आपल्याला माहीत आहे का? तर त्याचं मूल्य आपल्याला निश्चितपणे माहीत नाही. म्हणून ही कशी झाली? अवास्तव संख्या झालेली आहे. म्हणजे आता तुम्हाला वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या यामधला फरक कळाला असेल. वास्तव संख्या म्हणजे काय, की ज्याचं मूल्य निश्चित आहे, मूल्य निश्चित आहे. आणि अवास्तव संख्या म्हणजे काय, की ज्याचं मूल्य कसं आहे, निश्चित नाही, निश्चित नाही. त्याला आपण काय म्हणतो, अवास्तव संख्या असं म्हणतो. आता यानंतर जे आपल्याला बघायचं आहे ते आहे परिमेय किंवा अपरिमेय संख्या. बघा, आपल्याला काय बघायचं आहे, परिमेय किंवा अपरिमेय संख्या. पहिला आहे परिमेय आणि दुसरा आहे अपरिमेय. पहिल्यांदा आपण काय करू, परिमेय संख्या म्हणजे काय बघू. आता बघा मित्रांनो, परिमेय संख्या ही अशी संख्या जी अंश आणि छेद या स्वरूपामध्ये लिहायची असते, परंतु एकच अट आहे. ती अट म्हणजे याचा जो छेद आहे, छेद तो कधी 0 असायला नको, 0 असायला नको. आता परिमेय संख्या बघा, या ठिकाणी संख्येचे दोन प्रकार आपण बघितले, की वास्तव संख्या आणि अवास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे ज्याचं मूल्य आपल्याला निश्चित करता येतं आणि अवास्तव संख्या म्हणजे काय, की ज्याचं मूल्य आपल्याला निश्चित करता येत नाही. आणि याचं उदाहरण आपण बघितलेलं होतं, की 10/0 याचं उत्तर अनंत येतं, म्हणजे त्याचं मूल्य आपल्याला निश्चित करता येत नाही, म्हणजे ती कशी आहे, अवास्तव संख्या आहे. म्हणूनच इथं असं म्हटलेलं आहे, की त्याचा छेद 0 असायला नको. जर त्याचा छेद 0 असेल तर त्याचं मूल्य आपल्याला निश्चित करता येत नाही आणि ती संख्या कशी होऊन जाईल, या ठिकाणी अवास्तव होऊन जाईल. परंतु आपल्याला कशी संख्या पाहिजे आहे, परिमेय संख्या पाहिजे आहे. आणि परिमेय संख्या कशी आहे, वास्तव आहे, तिचं मूल्य आपल्याला निश्चित करता येतं
म्हणून तिचा छेद आपल्याला 0 असायला नको. जर छेद 0 असेल तर त्याचं मूल्य निश्चित करता येणार नाही आणि ती अवास्तव संख्या होईल. परंतु छेद सोडून जर तुम्ही कुठलीही जगातली संख्या घेतली तर ती कशी असणार आहे? परिमेय संख्या असणार आहे. उदाहरणार्थ बघा, जर आपण 2/3 घेतलं, ही कशी आहे? परिमेय संख्या आहे. त्यानंतर -3/4 घेतलं, ही सुद्धा कशी आहे? परिमेय संख्या आहे. त्यानंतर -5/4 जरी घेतलं तरी सुद्धा ही परिमेय संख्या आहे. ती ऋण असू द्या अगर धन असू द्या, ती परिमेय संख्या आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला जरी असं लिहिलं की 24, ही सुद्धा कशी आहे? परिमेय संख्या आहे. आता तुम्ही असं म्हणणार की सर, जर अंश आणि छेद स्वरूपामध्ये लिहिलेली संख्या ही परिमेय संख्या आहे, तर मग तुम्ही 24 ही परिमेय संख्या कशी काय म्हणता? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कुठलीही संख्या असते तिला जर छेद लिहिलेला नसेल तर तो छेद किती असतो? नेहमी 1 असतो. म्हणजेच ही संख्या किती झाली? 24/1 म्हणजे ही कशी आहे? परिमेय संख्या आहे. त्यानंतर बघा, वर्गमुळामध्ये जर का तुम्हाला 25 दिलं, वर्गमुळामध्ये 25 दिलं, तर वर्गमुळामध्ये 25चं उत्तर किती येतं? 5. आणि तुम्हाला आत्ताच सांगितलं की कोणत्याही संख्येला जर छेद नसेल तर त्याचा छेद आपण या ठिकाणी 1 लिहितो. म्हणजेच ही सुद्धा कशी आहे? परिमेय संख्या आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी परिमेय संख्या कोणती आहे किंवा परिमेय संख्या कोणती नाही. त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता दुसरी गोष्ट, परिमेय संख्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली असेल. आता बघा, अपरिमेय संख्या म्हणजे काय? अपरिमेय संख्या, अपरिमेय संख्या म्हणजे अशी संख्या की पूर्ण वर्ग नसलेली संख्या. ज्यावेळेस आपण वर्गमूळ चिन्हामध्ये लिहितो त्यावेळेला आपण काय म्हणतो? त्याला अपरिमेय संख्या म्हणतो. म्हणजे समजा ही 27 संख्या आहे, ही 27 संख्या आपण वर्गमूळ चिन्हामध्ये लिहिली तर त्याला काय म्हणायचं? अपरिमेय संख्या असं म्हणायचं. किंवा 38 संख्या आहे, 38 संख्या जर का तुम्हाला अशा पद्धतीने दिली, 38चा 1/2 तरी सुद्धा ती कशी आहे? अपरिमेय संख्या आहे. म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवायची की पूर्ण वर्ग नसलेली संख्या ज्यावेळेस आपण वर्गमूळ चिन्हामध्ये लिहितो त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं? अपरिमेय संख्या म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्येचा जो काही फरक आहे तो सुद्धा तुमच्या या ठिकाणी लक्षात आलेला असेल. आता बघा, यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की परिमेय संख्येचं, बघा, परिमेय संख्येचं जे काही प्रकार आहेत पूर्णांक आणि अपूर्णांक, तर ते प्रकार आपल्याला बघायचे आहेत. फक्त इथे मी तुम्हाला पूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांक म्हणजे काय एवढीच गोष्ट सांगणार आहे. पूर्णांक संख्येचे जे काही प्रकार आहेत हे प्रकार आपण सेपरेट अभ्यासणार आहे, कारण हा टॉपिक जर सगळा मिळून घेतला तर खूप मोठा आहे. आणि आपल्याला मी तुम्हाला सांगितलं की अगदी बेसिक पासून हे मी तुम्हाला शिकवणार आहे. कारण या ज्या परीक्षा असतात, पोलीस पाटील असू द्या किंवा पोलीस भरती असू द्या, याच्यावरती भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला गणित बघायला मिळतं. आणि जर तुमचं बेसिक क्लिअर असेल तरच तुम्हाला याच्यावरती उदाहरणं सोडवता येतात. बघा, आता बघा की पूर्णांक संख्या म्हणजे काय? की ज्याचा छेद 0 किंवा 1 नसतो. ज्याचा छेद, अंश छेद या स्वरूपामध्येच आपल्याला ते लिहायचे आहेत, परंतु ज्याचा छेद नेहमी 1 असतो, ज्याचा छेद नेहमी 1 असतो त्याला आपण काय म्हणायचं? अपूर्णांक असं म्हणायचं आहे. मग समजा 25 असेल, ती सुद्धा काय आहे? पूर्णांक संख्या आहे. त्याच्यानंतर वर्गमुळामध्ये जर 36 असेल तरी सुद्धा ही कशी आहे? पूर्णांक संख्या आहे. कारण का? वर्गमुळात 36चं ज्यावेळेस तुम्ही वर्गमूळ काढणार त्यावेळेला किती येणार? 6. आणि कोणत्याही गोष्टीला संख्येला छेद नसतो त्यावेळेला तो किती असतो? 1 असतो. म्हणजे यातली कुठलीही संख्या तुम्ही घेतली, सम घ्या, विषम घ्या किंवा मूळ संख्या घ्या, संयुक्त संख्या घ्या, सहमूळ संख्या घ्या, ही कुठलीही संख्या जरी तुम्ही घेतली तरी त्याला छेद किती असणार आहे? 1 असणार आहे. जरी तुम्ही शून्य संख्या घेतली, शून्य, बघा या ठिकाणी शून्य जरी संख्या घेतली तरी त्याला छेद 1 असणार आहे. जरी तुम्ही ऋण संख्या घेतली, समजा -2 घेतली, -2 घेतली तरी सुद्धा त्याला छेद किती असणार आहे? 1 असणार आहे. म्हणजे ज्या संख्येचा छेद 1 असतो त्याला आपण काय म्हणतो? पूर्णांक संख्या असं म्हणतो. आणि पूर्णांक संख्याचे जे काही प्रकार आहेत ते धन पूर्णांक किंवा त्यालाच आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. त्यानंतर शून्य आणि ऋण, मग हे जे प्रकार आहेत हे आपण प्रकार काय करणार आहे? सेपरेटरित्या या ठिकाणी अभ्यासणार आहे. त्यानंतर अपूर्णांकाचे जे काही संख्या आहेत बघा, 1 आणि 0, बघा 1 आणि 0 याच्या व्यतिरिक्त
जे काही आपण अंश आणि छेद स्वरूपामध्ये संख्या लिहिणार आहे, अंश आणि छेद. बघा, अंश आणि छेदमध्येच आपल्याला संख्या लिहायची आहे, परंतु त्याचा छेद 1 ही असायला नको किंवा 0 ही असायला नको. कारण का बघा, जर छेद 0 असेल तर ती काय होणार? वास्तव संख्या होणार. आणि जर छेद 1 असेल तर ती या ठिकाणी कोणती संख्या होणार? पूर्णांक संख्या होणार. परंतु 1 आणि 0 सोडून जी काही संख्या आपण लिहिणार, समजा 4/5 असेल किंवा 8/3 असेल, तर या ज्या काही संख्या आहेत, या संख्या कशा आहेत? अपूर्णांक आहेत. लक्षात ठेवा, अपूर्णांक संख्या यांना म्हणायचे. आणि पूर्णांक संख्या कशाला म्हणायची? की ज्याचा छेद केवळ आणि केवळ एकच आहे, त्याला आपण पूर्णांक संख्या म्हणायचं. आणि अपूर्णांक संख्या काय? की छेद त्याचं 0 असायला नको आणि 1 हे असायला नको. मग पुन्हा या अपूर्णांकांचे 2 प्रकार पडतात, की दशांश अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक. मग आता हे दशांश अपूर्णांक म्हणजे काय, हे जरासं थोडं मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा, समजा 4/10 आहे या ठिकाणी. दशांश अपूर्णांक म्हणजे काय? दशांश अपूर्णांकामध्ये त्याचा जो छेद असतो, हा छेद 10च्या घातामध्ये असतो. आता 10चा कितवा घात आहे हे पहिल्यांदा तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. इथं बघा, शून्यांची संख्या किती आहे? शून्यांची संख्या आहे 1, म्हणजेच तो किती आहे? 10चा पहिला घात आहे. जर तुम्हाला असं दिलं की 10चा 4/100, तर 10चा कितवा घात आहे? शून्यांची संख्या किती आहे? 2 आहे, म्हणजे 10चा या ठिकाणी दुसरा घात आहे. म्हणजेच तुम्हाला हे ज्या वेळेस लिहायचं असतं त्यावेळेला बघा, 4/10 म्हणजे 10चा पहिला घात आहे. म्हणून काय करायचं? जेवढा 10चा घातांक आहे तेवढं डावीकडे दशांश चिन्ह द्यायचं. 10चा घातांक 1 आहे, म्हणून पहिल्यांदा ही एक संख्या लिहायची आणि एक संख्या लिहून त्याच्या डावीकडे या ठिकाणी तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि मग 0 लिहायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, जर तुम्हाला 4/100 असं, म्हणजे 10चा दुसरा घातांक आहे, म्हणजे पहिल्यांदा कुठली संख्या येईल? ही संख्या येईल. 10चा दुसरा घात आहे, म्हणून या ठिकाणी 2 घरं सोडून तुम्हाला डावीकडे दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग पहिली संख्या झाली 4, दुसरी संख्या आपल्याकडे नाही म्हणून आपण 0 घेतली. आता 10चे 2 घरं या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि मग आपल्याला या ठिकाणी 0 द्यायचं आहे, दशांश द्यायचा आहे आणि मग आपल्याला 0 लिहायचं आहे. आणि हे जरी तुम्ही सोडवलं, बघा, 4/10 घ्या. 4/10 जरी तुम्ही घेतलं किंवा त्या ठिकाणी बघा 4/10 जरी तुम्ही घेतलं, तर बघा 10 0 या ठिकाणी किती आले? 0. उत्तर किती आलं बघा? 4. मग आता आपल्याला 10ने 4ला भाग जात नाही, म्हणून आपण काय केलं? या ठिकाणी 0 घेतला. परंतु जसा आपण 0 घेतो तसा आपण या ठिकाणी काय देतो? दशांश चिन्ह देतो आणि मग 10 चोक या ठिकाणी 40. उत्तर किती आलं? 0. म्हणजे किती आलं बघा? 0.4. इथं आपण बघितलं की 0.4 उत्तर आलेलं आहे. त्याच पद्धतीनं बघा, इथं जर आपण बघितलं की 4 या ठिकाणी किती होतं? 100. बघा, आता 100 0 4ला भाग जात नाही, म्हणजे 100 0 या ठिकाणी 0. उरले किती? 4. त्याच्यावरती आपण काय केलं? 0 उतरून घेतला. जसा आपण 0 उतरून घेतला तसं या ठिकाणी आपण दशांश चिन्ह दिलं. पुन्हा बघा, 100ने 40ला भाग जातो का? जात नाही. मग 100 0 या ठिकाणी 0 उरला. 100 0 0 उरले 40. पुन्हा याच्यावरती 0 उतरून घेतला. आता मात्र काय होतं की 100ने या 400ला भाग जातो, म्हणजे 100 चोक 400. उत्तर किती आलं? या ठिकाणी 0 आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला 10चा घातांक, जो छेद असेल तो 10चा कितवा घात आहे हे तुम्हाला या ठिकाणी त्याच्या शून्यावरून कळत असतं आणि यालाच आपण काय म्हणतो? या ठिकाणी दशांश अपूर्णांक असं म्हणतो. मग बघा, खंडित दशांश अपूर्णांक आणि अखंडित दशांश अपूर्णांक असे 2 प्रकार या ठिकाणी पडत असतात. मग खंडित म्हणजे काय? तर खंडित म्हणजे बघा, या ठिकाणी तुम्हाला असं दिले की 6/4 दिले. 6/4. आता काय होतं बघा, 6/4. मग 4 एके 4, उरले किती? 2. आता त्याच्यावरती आपण काय केलं? 0 उतरून घेतला आणि इथं काय केलं? दशांश दिला. पुन्हा 4 पंचे या ठिकाणी 20. म्हणजे हे पूर्ण उत्तर आलं. या ठिकाणी तुमचा अपूर्णांक जो आहे तो या ठिकाणी खंडित झालेला आहे. परंतु जर या ठिकाणी बघा 10/3 जर केले, तर बघा 3 त्रिक 9, उरला 1. पुन्हा त्याच्यावरती 0 उतरून घेतलं, इथं दशांश चिन्ह दिलं.
पुन्हा 3 त्रिक 9, उरला 1, पुन्हा 0 उतरून घेतला, 3 त्रिक 9, पुन्हा 1 उतरून घेतला. म्हणजे हे या ठिकाणी 3 3 3 असं या ठिकाणी पुढं अनंत वेळेला येत जातं. म्हणजे या ठिकाणी खंडित झालेला आहे आणि या ठिकाणी मात्र खंडित झालेला नाही, तो अखंडित आहे. म्हणजे खंडित आणि अखंडितचं उदाहरण तुमच्या लक्षात आलेलं असेल की जिथं हा अपूर्णांक खंडित होतो त्याला खंडित अपूर्णांक असं म्हणतात आणि जिथं हा खंडित होत नाही त्याला आपण अखंडित अपूर्णांक असं म्हणतो. आता दुसरी गोष्ट की आवर्ती आणि अनावर्ती म्हणजे काय? आवर्ती म्हणजे बघा इथं या ठिकाणी एकाच अंकाची तुम्हाला पुनरावृत्ती झालेली दिसते. म्हणजे आवर्ती म्हणजे पुन्हा 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 काय झालेला आहे, तोच या ठिकाणी अंक आलेला आहे. परंतु अनावर्ती म्हणजे काय, की पुन्हा एक अंक न येता अशा पद्धतीनं हे अंक या ठिकाणी येत जातात. म्हणजे एकच अंक पुन्हा पुन्हा येत नाही, त्याला आपण काय म्हणतो, आवर्ती असं म्हणतो. आणि अनावर्ती म्हणजे एकच अंक पुन्हा पुन्हा न येता असे अंक या ठिकाणी अनंतपर्यंत येत असतात किंवा काही ठिकाणी खंडित होत असतात. तर याला काय म्हणायचं, अनावर्ती असं म्हणायचं. आणि आवर्ती म्हणजे काय, की तोच अंक या ठिकाणी पुन्हा पुन्हा येतो. तर हे तुम्हाला खंडित आणि अखंडित यामधला फरक कळाला असेल. या ठिकाणी हा खंडित होत नाही मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगितलं की खंडित होतो, तर अखंडित आहे हा. म्हणजे अशा पद्धतीने पुढे या ठिकाणी संख्या येत जाते. जशी तुम्हाला इथं एकच संख्या पुन्हा पुन्हा येताना दिसते तसं मात्र या ठिकाणी दिसत नाही. काही वेळेला तुम्हाला अशा पद्धतीनं गट येताना दिसतात. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला गट सुद्धा येताना दिसतात. मी आता ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला नंतर सांगणार आहे, परंतु आता फक्त आपल्याला चार्ट स्वरूपामध्ये हे समजावून घ्यायचं आहे. म्हणून मी तुम्हाला छोट्या छोट्या बेसिक गोष्टी सांगत आहे, त्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत. आता यानंतर बघा, ही जी गोष्ट आहे व्यावहारिक अपूर्णांक, ही तुम्हाला माहिती आहे की अंशाधिक म्हणजे काय, की कुठलीही गोष्ट आपण अपूर्णांक लिहित असताना अंश आणि छेद स्वरूपामध्ये लिहितो. परंतु जर अंश मोठा असेल छेदापेक्षा, यामध्ये हा आहे अंश आणि हा काय आहे, छेद आहे. मग जर अंश हा छेदापेक्षा मोठा असेल तर त्याला काय म्हणतात, या ठिकाणी अंशाधिक अपूर्णांक म्हणतात. आणि जर असं असेल की 7/10 आहे, तर बघा हा कसा आहे, छेदाधिक अपूर्णांक आहे. कारण अंशापेक्षा कसा आहे, छेद या ठिकाणी आपल्याला मोठा दिसतो. आणि त्यानंतर शेवटचा आहे ते म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक म्हणजे त्याच्यामध्ये एक संख्या पूर्ण असते आणि दुसरी जी संख्या आहे ती कशी असते, या ठिकाणी अपूर्ण असते. म्हणजे ही संख्या जी आहे ही पूर्ण आहे. कारण बघा, पूर्ण आपण सांगितले की कोणत्याही संख्येला छेद किती असतो, एक असतो, त्याला आपण पूर्णांक असं म्हणतो. आणि अपूर्णांक म्हणजे काय, की जी अंश छेद स्वरूपामध्ये लिहिली जाते, परंतु त्याचा छेद जो आहे तो छेद 1 किंवा 0 असत नाही. तर अशा पद्धतीनं 3.1/2 याचं वाचन करत असताना कसं करायचं, 3.1/2. आणि मग हे लिहित असताना लक्षात ठेवा, याचा अर्थ असा असतो की 3 + 1/2. आणि हे सोडवत असताना मित्रांनो या दोन्हींचा गुणाकार करायचा. बघा, 3 दुनी 6 आणि अधिक याच्यामध्ये हे 1 मिळवायचे, बरोबर उत्तर किती, 7 आणि छेदामध्ये 2. आणि जर हे तुम्हाला असं सोडवायचं झालं तर बघा, मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही संख्येला छेद 1 असतो. पूर्ण संख्या असेल, कोणत्याही पूर्ण संख्येला त्याचा छेद किती असतो, 1 असतो. मग ही जर संख्या तुम्ही पकडली तर बघा, 3/1 अधिक 1/2. आता हा जर तुम्ही गुणाकार केला, 3 दुनी 6 अधिक 1 एकी 1 भागिले 2 एकी 2, म्हणजे पुन्हा उत्तर किती आलं, 6/2. तर अशा पद्धतीनं याला काय म्हणायचं आपण, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे हा आहे तुमचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तर मित्रांनो, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. वास्तव संख्या म्हणजे काय, अवास्तव संख्या म्हणजे काय आणि त्याचे प्रकार काय काय पडतात, परिमेय, अपरिमेय. मित्रांनो लक्षात ठेवा की अवास्तव संख्या ज्याचं मूल्य निश्चित करता येत नाही याच्यावरती आपल्याला परीक्षेला प्रश्न अजिबात विचारले जात नाहीत. परंतु वास्तव संख्येवरती जे आधारित प्रश्न आहेत, मग त्यात परिमेय असू द्या, अपरिमेय असू द्या, पूर्णांक संख्येचे तर भरपूर प्रकार पडतात. हे प्रकार आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे. त्यानंतर आपल्याला संख्या रेषा अभ्यासायची आहे आणि मग अपूर्णांकांचा लहान मोठेपणा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, या सगळ्या क्रिया आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टी कळण्यासाठी थोडासा वेळ लागतो. आपल्याकडे अजून 3 महिने आहेत,
त्यामुळे या 3 महिन्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचा एक एक टॉपिक चांगल्या पद्धतीनं आपण घेणार आहे. त्यामुळे कुणीही काळजी करायची गरज नाही. फक्त तुम्हाला याची जर काही प्रॅक्टिस वगैरे करायची असेल, गणित तुम्हाला हवे असतील, तर आमचं टेलिग्राम चॅनेल जे आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनेल या ठिकाणी जॉईन करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती सरावासाठी ज्या प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला दिले जातील. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. धन्यवाद.